बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कॉम्प्युटर प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्याचे 18 लाख रुपये राजकुमार पाटील यांनी बुडवले असा आरोप यशस्वी कॉम्प्युटरचे केंद्रचालक रामदास गुडे यांनी केला आहे। यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले आहे। जर मला न्याय नाही मिळाल्यास मी 1 मे पासून तहसील कार्यालय येथे उपोषण करत आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी रामदास गुडे यांच्या समवेत साधलेला संवाद। तुमचं नाव आणि गाव सांगा। मी रामदास दशरथ गुडे, राहणार पिंपरी तालुका परांडा, जिल्हा धाराशिव। काय प्रकरण आहे तुमचं? मी साधारणतः 2012 ते 2015 या दरम्यान हिंदराव पाटील कॉम्प्लेक्स या ठिकाणी माझं कॉम्प्युटर सेंटर चालू होतं। त्यावेळेस हिंदराव पाटील यांचे मुलगा राजकुमार पाटील यांच्याशी माझी वैयक्तिक ओळख होती। त्यानंतर त्यांनी मला असं म्हटले की मी कौशल्य विकास योजनेअंतर्गत मी संस्था आहे आपली, त्याच्यावर तू शिक्षक म्हणून काम कर। तर त्यावेळेस असं ठरलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यामागं 1000 रुपये देतो म्हणून सांगितलेलं होतं। त्याच्यानंतर साधारणतः मी 1830 विद्यार्थी शिकवले त्यांच्यापाशी। त्याची पूर्ण रक्कम होती 18 लाख। कसलं शिक्षण होतं ते? संगणक प्रशिक्षण केंद्र होतं तुमचं, कौशल्य विकास अंतर्गत। अच्छा, हां। त्याचे 18,30,000 रुपये त्यांच्याकडं माझे फिरतात, पण आमचा तोंडी व्यवहार झाल्यामुळे ती रक्कम आज देतो उद्या देतो असे 2015ला मला सांगितलं। 2015 नंतर आम्ही माझे तिथून संगणक इन्स्टिट्यूट दुसऱ्या जागेवर नेल्यानंतर मी साधारणतः 6 महिन्याने 7 महिन्याने पैसे मागायला गेलो, तर त्यांनी माझे काय बिल निघलेलं नाही, माझे बिल ऑफिसला अडकलेलं आहे, मी नंतर देतो म्हणून असे कमीत कमी 1-2 वर्ष घालवले। त्याच्यानंतर 2 वर्षानंतर भाजपचे तालुका अध्यक्ष झाल्यानंतर आज देतो उद्या देतो नंतर देतो असं भाजपच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला प्रत्येक वेळेस सांगण्यात आलं। नंतर आता 2025ला मार्चच्या दरम्यान त्यांचे मेहुणे देवानंद टकले यांनी मार्च एंडिंग झाल्यानंतर तुला पैसे देऊन टाकतो असं मला सांगितलं। व नंतर मी पैशाची मागणी साधारणतः 19 एप्रिलला मी पैशाची मागणी केली, तर मला असं सांगण्यात आलं की पैसे मी काय देणार नाही, तुला काय करायचं ते करून घे, असं एकंदरीत पूर्ण प्रकरण आहे। तुम्ही कुणाकडे तक्रार केली याची? मी सध्या तक्रार जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे। काय मागणी केलेली त्याच्यामध्ये? मी कामाचा मोबदला न मिळाल्यास 1/5/2025 पासून तहसील कार्यालय परांडा येथे आमरण उपोषणाला बसणार आहे व तोडगा न निघाल्यास आत्मदहन करणार आहे असा मी शासनाला इशारा दिलेला आहे।